नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पौष्टिक अशी मेथीची भाजी बनवणार आहे, ती पण मूग डाळ घालून बनवणार आहे। अगदीच पौष्टिक अशी बारीक चिरून घेतली बघा मेथी मी, आणि स्वच्छ धुवून घेतलेली आणि तळायला ठेवली होती। अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला, लसूण मिरची घेतली, मी लसूण ठेचून घेतलाय। अशा पद्धतीने मी भाजी धुवून नितळून घेतलेली आहे बघा, बारीक चिरून घेतलेली। सकाळच्या घाई गडबडीत आपण आदल्या दिवशी संध्याकाळीच भाजी चिरून ठेवायची, सकाळचं मग घाई होत नाही। तुम्हाला डब्याला द्यायचं असलं तर टिफिनला तुम्ही अशा पद्धतीने भाजी करू शकताय। तर कढई ठेवली मी गॅसवर, तर एक मोठा चमचा आपण तेल ओतून घेऊया, एक पळी। तेल गरम झालं का आपण लसूण ठेचल्याला घालणार आहे खलबत्त्यात। लसूण चांगला लाल कलर होस तर आपण परतून घ्यायचा। आता मिरची घालूया आपण 2-3। मी जास्त बारीक मिरची केली नाही, तर का तर कोणाला नको मिरची असली तर ती सहज काढता येते मिरची। जास्त बारीक केली तर आपल्याला मिरची काढता येत नाही, लहान मुलं पण खात नाहीत भाजी मिरची घातली त्यांना तिखट लागते, म्हणून मी अशी मिरची घातली। पण काढता पण येते मिरची, मोठी मोठी मी मिरची केली, बारीक नाही केली। आता आपण भाजी घालूया, मिरची लसूण चांगला परतलाय। आता तेलामध्ये भाजी घालूया, भाजी व्यवस्थित सगळी घालून परतून घ्यायची। खालची बाजू वरती करायची, हलवून घ्यायची। ही भाजी चवीला तर अप्रतिम लागते बघा। आता मुगाची डाळ घालूया आपण, आणि दाण्याचं कूट घालूया। चवीपुरतं मीठ घालूया। ह्या भाजीला जास्त काय लागत पण नाही, घरातल्या साहित्यात होते आणि पटकन होणारी भाजी आहे बघा। मुगाच्या डाळीतली मेथीची भाजी। दाण्याचं कूट घातलं, मीठ घातलं, हलवून घ्यायचं। थोडंसं पाणी ओतायचं, परत एकदा मिक्स करून घेऊया। आता झाकण ठेवूया 1-2 मिनिटं, नंतर एकदा हलवून बघूया आपण। परती खालती करून घ्यायचं, कडेला भाजी चिटकणार नाही बघायची। परत झाकण ठेवूया, परत एकदा झाकण काढून बघूया भाजी शिजली का आपली। थोडी मला सुकी सुकी वाटायला लागली, अजून आपली भाजी शिजली नाही बघा, कच्ची वाटते, देठ असा कच्चा वाटतो। थोडंसं पाणी घालून आपण परत एकदा झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया। आता आपली भाजी चांगली शिजली, दांडा मऊ झाले। तर अशा पद्धतीने आज आपण मूग डाळ घालून केलेली भाजी बघा मेथीची, खूप टेस्टी लागते। नक्की करून बघा तुम्ही, सकाळचं तुम्ही टिफिनला पण डब्याला देऊ शकता अशी भाजी बनवून। अशी डब्यात भाजी घालून चपाती डब्यात घालायची, तुम्ही असा डबा बनवून देऊ शकता। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपी भेटू आपण। रेसिपीला धन्यवाद, बाय बाय।